स्टार्ट। आज या ठिकाणी गंभीर स्वरूपाचा अपघात झाला। दोन तरुण या अपघातामध्ये मयत झाले, मृत्यू पावलेले आहेत आणि याच्या अगोदर सुद्धा या ठिकाणी अनेक अपघात झाले। त्यावेळी एरंडोल संघर्ष समितीच्या वतीने आम्ही अनेक वेळा हायवे प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, या सगळ्यांकडे या संदर्भात या ठिकाणी अंडरपास होण्यासंदर्भात आणि कृष्ण हॉटेलपासून तर दत्त मंदिरपर्यंत दोघं साईडने सर्व्हिस रोड आणि गटारी आणि समांतर रस्ते होण्यासंदर्भात आंदोलन केलं होतं। यापूर्वी देखील या ठिकाणी अपघात झाल्यानंतर अनेक लोक दगावलेत, त्यावेळेस देखील आम्ही रास्ता रोको केला होता। त्यावेळेस सुद्धा आम्हाला या हायवे प्रशासनाचे जे प्रकल्प संचालक आहेत शिवाजीराव पवार यांनी लिखित स्वरूपात आश्वासन दिलं होतं की गेल्या 3 महिन्यात तुमच्या आंदोलनानंतर 3 महिन्यात या ठिकाणी समांतर रस्ते, गटारी आणि या ठिकाणी अंडरपासचा रस्ता, या ठिकाणी नव्हे तर टेलिफोन एक्सचेंज जवळ जोगोडा रस्ता जवळ अंडरपास आणि पिंपळकोटा पिंपरी जवळ शाळेच्या मुलांसाठी अंडरपास, हे 3 रस्त्यांच्या आश्वासन आम्हाला अंडरपासचे त्यांनी या ठिकाणी दिलेलं होतं। लिखित स्वरूपात ते आमच्याकडे आज पण आहे, परंतु त्या गोष्टीला गेले 9 महिने उलटून देखील या ठिकाणी त्या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये 7 ते 8 तरुण या ठिकाणी दगावले आहेत आणि त्याचा परिवार, त्यांच्यावर विसंबून असलेले अनेक व्यक्ती आज निराधार झालेले आहेत। किती दिवस आम्ही डोळ्याने हा मृत्यूचा सापळा बघावा? हा हायवे आहे की एरंडोलच्या लोकांच्या मृत्यूचा सापळा आहे? अनेक लोक या ठिकाणी येतात, अननोन असतात आणि त्या लोकांचा अपघात होऊन त्यांना जीव गमवावा लागतो, त्यांचा परिवार हा विस्थापित होतो। या संदर्भात जबाबदारी घेण्यासाठी हायवे प्रशासन किंवा पोलीस प्रशासन किंवा महसूल प्रशासन कुठेही पुढे येताना दिसत नाही। म्हणून आमच्या लोकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांचा जीव वाचावा याच्यासाठी ऍक्सिडेंटमध्ये इथले लोक सांगतात की 9 महिन्याआधी कोणी ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर जो असेल नसेल तर त्यांनी लिखित दिलं होतं बाबा की मी करतो 3 महिन्यात, पण 9 महिन्याआधी जर हे काम झालं असतं तर आज आमचा भाऊ आम्ही गमावला नसता। आमचं दुःख आता आम्ही दरवाजा ठोकायचा कोणाचा, न्याय मागायचं कोणाकडे? इथे आमदार येत नाही साहेब, खासदार येत नाही, आमच्या भावाला आगी लाग देणार नाही। इथून आम्ही बीज घेऊन रोडावर बसू, डेड बॉडी आणतो आणि इथे रोडावर बसतो, तो पण आम्हाला आम्ही डायरेक्ट ठेकेदाराच्या दारापर्यंत डेड बॉडी घेऊन जाऊ। इथेच ठेवायचं, तुम्हाला रस्ता रोको करायचं। तुमचं नाव सांगा? नाना मोरे। तुमचं नाव? पुन्हा मोरे। कुठं राहता भाऊ? शिरसोली। तापोरा। पहिल्या लिहिलं का? सगळं माहिती आहे का? माहिती आहे। आमचे